सिंगल मेसेज वरती आज या ठिकाणी लगभग 500 पेक्षा जास्त या ठिकाणी जबाबदार लीडर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर समर्थ सक्सेस लाईफ कंपनीचे कोच, इंटरनॅशनल ट्रेनर आदरणीय राजकाळी सर यांनी खूप सुंदर असं आज आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार. कारण आपलं जे काही काम चालू आहे त्याचं वास्तविकतेचं भान आणि आपण जे काम करतोय आपण कुठे आहोत, जमिनीवर आहोत की आकाशात आहोत, हे निश्चितच त्यांनी आजच्या संदेशामधून आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे. कारण सरांनी स्टार्ट करतानाच एक वाक्य बोललं, मुन्ना नंबर 1 भाग दौड़ में, लेकिन भागता अकेला ही. एकटाच होत असलं तर त्याचाच एक नंबर येणार. तसं आपल्याला जे काही आतापर्यंत ग्रुप वाईज आपलं सगळं जर चाललं तर आपल्याला असं वाटतं माझंच काम खूप सुंदर चाललं. आज इथं बघितल्यानंतर ब्रेक लावावा लागलाय, जरी इथं हॉलमध्ये जागा नाही पडली. परंतु हा स्टार्टअप आहे. आतापर्यंत आपण जे काम केलं, उत्कृष्ट केलं, त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं कौतुकच आहे. परंतु ज्यांनी बदल करून घेतला ते आजही त्यांचं नाव अजरामर आहे. आणि ज्यांनी स्वतःमध्ये बदल नाही करून घेतला त्यांचं नाव आता कुणी सहजासहजी कुणी काढत पण नाहीये. आपल्याला खऱ्या अर्थाने समर्थ सक्सेस लाईफ कुणाची आहे? तुमची स्वतःची कंपनी आहे. आणि या कंपनीचं नाव अजरामर करायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल. ही जी ऑफर दिलेली आहे ही ऍक्टिव्ह पर्सन आपल्याला प्रत्येकाला 10 तयार करायचे. त्याच्यामध्ये पहिलं जे टार्गेट दिलेलं आहे ते सर्वांनी विन करायचं. सेकंड टार्गेट सुद्धा जे आहे म्हणजे 10 डायरेक्टचं हे कंपल्सरी. सेकंड टार्गेट सुद्धा तुमच्या टीम मध्ये अचिव्हर्स निर्माण करणं हे तितकंच गरजेचं आहे. थायलंड, सिंगापूर, मलेशिया हे कॉमन आहे. सिंगापूरला नेणं, थायलंडला नेणं हा काही मोठा पार्ट नाही. पण सांगायचा मुद्दा का तुमच्यातला जे काही स्किल आहे, तुमच्यातली जी लिडरशिप आहे ती डेव्हलप करण्यासाठी आजचा प्रोग्राम. त्यासाठी आजपासून स्टार्टअप आहे. परंतु मी तुम्हाला एक थोडक्यात आढावा सांगतो. आतापर्यंत कंपनीने जे रिवॉर्ड्स दिले त्यातलं एक उदाहरण सांगतो. आतापर्यंत कंपनीने स्टार रिवॉर्ड्स हे 17,769 एवढे रिवॉर्ड्स दिलेले आहेत. 2 स्टार 5,442, एक्झिक्युटिव्ह 2,177, सिल्वर 1,355, पर्ल 582, एमरल्ड 294, गोल्ड 143, प्लॅटिनम 58, डायमंड 35, ब्लू डायमंड 17, रॉयल डायमंड 4 आणि क्राउन डायमंड 2 एवढे रिवॉर्ड्स. कॅल्क्युलेशन करा, करोडो रुपयांचा रिवॉर्ड आतापर्यंत तुम्हाला दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य आपली ही 4थी मीटिंग आहे. 4थ्या मीटिंग मध्ये आतापर्यंत कंपनीने ऑर्गनाइज केली आणि त्याला कुठल्याही प्रकारची चार्जेस नाही. मग प्रत्येक जणांची डिमांड आली, सर आमचे लोक थोडे ऍक्टिव्ह आहेत, आमचे लोक घ्या, त्यांचे लोक घ्या, खूप काही. परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे आणि आपण त्या दृष्टिकोनातून कामाला लागलोय. इथून पुढचे ज्या काही सेमिनार कंपनीच्या ऑर्गनाइज राहतील, जे आताच्या ज्या ऑफर लागल्यात यातले जे अचिव्हर्स असतील त्यांच्या सोबतच कंपनी मीटिंग करणार आहे. जे अचिव्हर्स होणार नाही त्यांचे रिवॉर्ड्स ऍज इट इज प्लॅन प्रमाणे त्यांचे तुम्हाला मिळणारच आहे. पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये या ठिकाणी मीटिंग वेळ कंपनीचा मिळणार नाही. कारण सेलिब्रेशन त्याच व्यक्तीचं व्हायला पाहिजे जो अचिव्हर्स आहे. सेलिब्रेशन मान सन्मान त्याच व्यक्तीला मिळायला पाहिजे
कारण सरांनी सांगितलंय सेलिब्रेशन कोणाला पाहिजे, टॉप 10, बरोबर की नाही? ऍक्टिव्ह असेल तर टॉप 10 मध्ये राहाल. म्हणून या ठिकाणी असा आज मी निर्णय घेतलाय, आज 500, उद्या 5,000 आले तरी चालतील, ऍक्टिव्ह पाहिजे. 50,000 आले तरी चालतील, 5 लाख आले तरी कंपनी तुमच्या सोबत काम करायला जाणार. बिन कामाचे 50 सुद्धा मला चालणार नाही. मला ऍक्टिव्ह लोक पाहिजे. पण पुढची तारीख या आजच्या सेलिब्रेशन जे आजच्या असेल सर्वांचा मान सन्मान कंपनी करेल, पण त्या म्हणजे आजच्याच लोकांनाच या ठिकाणी बसायला परमिशन आहे. कारण आज आपण सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला इतकं मान सन्मान दिला. पण बिनकामाचं जर असेल तर या ठिकाणी सन्मान मिळणार नाही. तुमचे रिवर्स असतील ते मिळतील, तुमचं पेआउट असेल ते मिळेल, तुमचं सिस्टम प्रमाणे जे असेल ते मिळेल. परंतु जे काही तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल तर ऍक्टिव्ह मोड मध्ये जाणं गरजेचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीकडून करोडो रुपये याच्यापेक्षा कितीतरी मोठं तुमच्यासाठी ऑफर्स राहतील. परंतु आज एकाच कामावरती 4-4 ऑफर आहे. एकाच कामावरती 4-4, 5-5 ऑफर तुम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहे. ह्या 4 आणि तुमच्या डेलीचं इन्कम जर म्हटलं तर 5 ते 7 ऑफर आहे. आणि आपण याच्यातून जर आपलं करिअर घडू शकलो, कारण आतापर्यंत आपण फक्त ऑर्थो प्रोडक्ट आणि ऑर्थो प्रोडक्ट वरतीच काम केलंय. परंतु आपल्याकडे कुणी प्रमोशन केलं नाही वेल हार्टचं. आज वेल हार्टचं जर बघायला गेलं तर आपल्यासारखं प्रोडक्ट आज इंडियात काय वर्ल्ड मध्ये प्रोडक्ट नाही. आपण त्याचं प्रमोशन करत नाही. आपल्यासारखं डायबिटीसचे प्रोडक्ट नाही. आता आपण शिबत खान असेल असे भरपूर प्रोडक्ट आहे. वेट लॉसचा असेल, आईसचा असेल, सगळे प्रोडक्ट एक नंबर आहे. मग आपण त्याच्यावरनं काम करता एकाच याच्यावरती करतो प्रोडक्ट सेलिंग. आणि मग प्रोडक्ट सेलिंग इनडायरेक्टली आपण नेटवर्क इंडस्ट्रीला थोडीशी बदल देतो. जे टीम डेव्हलपमेंट पाहिजे त्याला बदल देतो. आतापर्यंत सरांनी जे समजून सांगितलं, ज्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे ते आजही आहेत, गेले तरी त्यांची सिस्टम चालू आहे. आपल्याला असं ऑर्गनायझेशन पाहिजे का आपण असो अगर नसो सिस्टम चालू राहील पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काम करायचं. आणि जर आपण काहीच काम न करता दरवेळेला फक्त आपणच येऊन बसलो तर मग अजूनही 10 मीटिंग घेतल्या आणि 50 मीटिंग घेतल्या तर ते काही उपयोग होणार नाही. किती लोक या मताशी सहमत आहे? आवाजच दम पाहिजे. आवाज आला? काळे सर म्हणतात नाही आला. केवळ सर आवाज आला? 1, 2, 3. 100% तुमच्या मताशी कंपनी सहमत आहे. आज या ठिकाणी हॉलमध्ये आहेत सर्व सिनियर्स लोकांना, प्रत्येकाच्या टीम मधून कोण कोण आले त्यांची यादी या आठवड्यामध्ये माझ्यापर्यंत आली पाहिजे. जो आजच्या वर्ष नाही होणार त्याला माझा फोन येणार. कारण जो आजच्या वर्ष नाही होणार या ठिकाणी सरांनी सांगितलंय, एकही काम सिनियर येणार म्हणून मी मीटिंग लावणार म्हणून मी फेडरल जाणार. तुम्ही मीटिंग लावा, सिनियर सगळे येतील. तुम्ही मीटिंग लावा, सिनियर सगळे येतील. तुम्ही जर म्हटलं का सिनियर झाले नाही म्हणून माझं अचिव्हमेंट झालं नाही, आपल्याला डिपेंड राहून बिझनेस नाही करायचा. परंतु सन्मान 100% कंपनी तुमचा वेळोवेळी करणारच आहे. आणि तुम्ही दिलेल्या आत्ताच्या शब्दावरती 100% मला विश्वास आहे. आज या थायलंडच्या ट्रिपमध्ये तुम्ही या ठिकाणी हॉलमध्ये बसलेले 500 ते 500 लोक मला आले. सचिन सरांनी सांगितलं, निलेश वगैरे सरांनी सांगितलं, हे तुम्ही सगळे त्यांचे 600 पकडे 1000 लोक असले तरी कंपनी मिळत आहे. बाकीच्यांचे आकडे सुद्धा माझ्याकडे कॉम्प्युटरला फीड झालेले. प्रत्येकाच्या आकड्यानुसार मीही फॉलोअप देणार आहे. कारण तुमच्या पहिल्या जे 10 डायरेक्ट आहेत त्याच्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यावरच चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणून मीटिंगचा तारखा फायनल करा. 3 जे आपले सिनियर्स आहेत त्यांना इन्व्हाइट करा. त्यांनी वेळ तुमची मागण्यापेक्षा तुमची डिमांड त्यांच्याकडे गेली पाहिजे. ते टाइम शेड्यूल देतील. प्रत्येक ठिकाणी सेमिनार मीटिंग्स काय असेल ते लावा. आणि आता यानंतर या ठिकाणी गोल्ड आणि आपले लोक या ठिकाणी थांबतील. कारण जबाबदाऱ्या जसं त्याच्या आहेत ते आपल्या सिनियर्स आपल्याला या ठिकाणी थोडक्यात मानणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या पुढील जबाबदाऱ्या आपण सगळ्यांनी स्वीकारल्यात असा मला तुमच्यावरती विश्वास आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.